बरोबर चुकत नाहीत, मागे पुढे अगदी तालात टाळ सुद्धा वाजवतात, तालात नाचतायत, वेशभूषा सुद्धा अगदी सुंदर आहे, छान आहे. आणि त्याचप्रमाणे ते नाचत असताना इतकं सुंदर हे दृश्य दिसतंय, पण ते तुम्हाला पाहायला सुंदर वाटतंय, पण मला इतर उभं राहिल्यानंतर मात्र भीती वाटते. त्याचं कारण आहे हे स्टेज इतकं हलतंय की असं वाटतं आम्ही पडू की काय. पण मला माहिती आहे आपल्या सगळ्यांची श्रद्धा, विश्वास आणि प्रेम या स्टेजला पडू देणार नाही, एवढी मात्र मला गॅरंटी आहे. आणि हे जे स्टेज आहे ना, हे स्टेज लाकडाचं किंवा लोखंडाचं स्टेज नाही आहे, हे श्रद्धेचं, विश्वासाचं स्टेज आहे. आणि या स्टेजवर, या मंचावर, या व्यासपीठावर, या नारदाच्या गादीवर आम्ही उभा आहोत. हे वारकरी, लहान लहान मुलं किती सुंदर अशा प्रकारे ही संप्रदायाची धुरा पुढे नेतायत. नाचो कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि त्याचबरोबर कार्यक्रमाची शोभा म्हणजे कीर्तन ताला सुरात असावं, सुरात असावं, नाहीतर जोरात तरी असावं. आजचं कीर्तन जोरात होईल की नाही मला माहिती नाही, पण सुरात नक्की होणार हे माहिती आहे, कारण एवढे गोड गाणारे ही मंडळी सगळे आहेत. एकदा जोरदार टाळी वाजा. किती छान गायन करतायत आदरणीय मगर महाराज, अजून कृष्णा महाराज आणि भरतहरी महाराज विधाते. हे गोड असे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. महाराज इतकी सुंदर, इतकी गोड चाल आपण गायली, खरंच मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा, आपलाही वेश खूप छान आहे, विना छान दिसतोय तुम्हाला. तुळशीवाला मावशी, आपण 2 तास अशी तुळस घेणार आहात डोक्यावर, आणि हे फक्त जुन्या माय माऊल्याच करू शकतात. एकदा मावशी करता जोरदार टाळ्या वाजवा बरं. हे जुनी माई माऊलीच करू शकते. का करू शकते? कारण ती 2 तास नाही, 3 तास काय, 4 तास काय, ती डोक्यावर तुळस घेऊ शकते. अगदी जशीच्या तशी घेऊन ती उभी राहू शकते. कारण जुन्या माई माऊल्यांचं डोकं, जुन्या माई माऊल्यांची बुद्धी ही स्थिर होती, शांत होती. आताची माई माऊली, आत्ताची ताई मात्र अशी तुळस डोक्यावर घेऊ शकत नाही, कारण आत्ताची माई माऊलींचं डोकं सगळं मोबाईल मध्ये घुसलंय. का या मावशीचं डोकं मात्र मोबाईल मध्ये नाही, ते हरिभक्तीमध्ये नाही का, ते ज्ञानेश्वरीमध्ये, वारीमध्ये. मावशी छान दिसतं, काही टेन्शन नाही ना तुम्हाला? हा जरा असत राहा मध्ये मध्ये, म्हणजे मला बरं वाटेल. भालदार चोपदार सुद्धा छान आहेत, दोघेही कसे उंच पुरे आहेत. वेश सुद्धा छान दिसतोय आपल्या दोघांना. आणि श्री संत कवी महिपती महाराज यांचे त्या ठिकाणी भालदार चोपदार ते आहेत, पालखी सोहळ्याचे ते भालदार चोपदार आहेत. आपली टोपी, आपला वेश, आपल्या हातातला दंड, अंगठी सुद्धा छान आहे. सोन्याची आहे का? अंगठी सुद्धा छान आहे. आणि हे सगळं, आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांना हा वेश शोभतोय, त्याचं कारण आहे तुमची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व रुबाबदार आहे. आणि ही पर्सनॅलिटी, हे व्यक्तिमत्व, हे शोभतंय वेश, त्याचं कारण आहे तुमची मिशी सुद्धा अगदी साजेशी आणि शोभेशी. त्यांची पांढरी झालेली, यांनी मात्र डाय केलेला आहे, पण छान अशी साथसंगत ते देत आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला अशी गोड अशी मृदुंगाची साथ ज्यांची मिळते, आदरणीय प्रसाद महाराज, आदरणीय कृष्णा महाराज, गोड अशी साथ या ठिकाणी ते देत आहेत. साऊंड सिस्टीमवाले दादा, आपणही छोटी छोटी बटणं पण मोठा मोठा आवाज देत आहेत. फार गोड सिस्टीम आपली आहे. सर्व या ठिकाणी कार्यवाहक मंडळी, साई चरित्राचं पारायण गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी होतंय. म्हणून मी म्हणेल, मला या ठिकाणी यायला मिळतंय, कीर्तन सेवा करायला मिळते, हे माझं खरोखर भाग्य आहे महाराज. कारण साई चरित्राच्या पारायणामुळे या भूमीला एक वेगळं पावित्र्य, एक वेगळं मांगल्यत्व प्राप्त झालेलं आहे. ही भूमी पवित्र झालेली आहे, आणि अशा पवित्र भूमीमध्ये मला यायला मिळतंय, हे माझं खरोखर भाग्य आहे. आणि मला असं वाटतं, आज मला साईबाबांचा निरोप आला, महाराजांची, बाबांची कृपा झाली, आणि म्हणून या सगळ्या साई भक्तांची भेट, दर्शन आज मला या ठिकाणी प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल. दादांनी मला आल्यानंतर या उत्सवाविषयी सांगितलं, किती गोड आपला उत्सव आहे, किती सुंदर आपला उत्सव आहे. अगदी सर्व जाती धर्माचे, समाजाचे सगळे लोक एकत्रित येऊन या ठिकाणी उत्सव करतात. मला असं वाटतं, हा जो उत्सव आहे ना, हा उत्सव काहीतरी आगळा वेगळा आहे, निराळा आहे. का? आपला उत्सव म्हणजे फक्त अध्यात्माचा नाही, तर आपला उत्सव
विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींची सांगड घालणारा जर उत्सव कुठला असेल तर तो आपला उत्सव आहे, हा राहुरी फॅक्टरीचा उत्सव. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींची सांगड तुम्ही घातली. तुम्ही म्हणाल कसं काय, तर ऐका, तुमच्या उत्सवाची सुरुवात ज्या दिवशी झाली तो रामनवमीचा दिवस. 6 तारखेला काय होती, रामनवमी त्या ठिकाणी होती. रामनवमीचा दिवस, उत्सवाची सुरुवात रामनवमीने झाली आणि उत्सवाचा शेवट होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीने. बरोबर की नाही? थोडंसं बोलत चला, काही टेन्शन नाही ना तुम्हाला? आता घरी काही टेन्शन नाही, कारण इथून गेल्यानंतर घरी काही बनवायचं नाही, कारण इथून अगोदर भजन करायचं आणि नंतर भोजन करायचं. कीर्तन झाल्यानंतर बहुतेक अशाच पंक्ती धरत असाल तुम्ही, नाही ना? बाहेर धरतात का? ते तरी चांगलं आहे, नाहीतर इकडे बायेमूड दायेमूड काय काय ठिकाणी असं असतं. बघा, तुम्ही तुमच्या उत्सवाची सुरुवात ही रामनवमीने झाली आणि उत्सवाचा शेवट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीने होणार आहे. बरोबर ना? हा, उत्सवाची सुरुवात ज्याच्या नवमीने झालेली आहे, ज्याच्या जन्माने झालेले आहे, भगवान श्री रामचंद्र प्रभू, अखिल कोट ब्रह्मांड नायक, ज्याने जगाचं संविधान लिहिलं, त्या जन्माच्या, त्या रामनवमीच्या जयंतीने, त्या रामनवमीच्या जन्माने तुमची सुरुवात झाली आहे. रामनवमीने तुमची सुरुवात झालेली आहे उत्सवाची. ज्याने जगाचं संविधान लिहिलेलं आहे त्याच्या जन्माने सुरुवात झाली आहे आणि ज्याने भारताचं संविधान लिहिलं त्याच्या जयंतीने शेवट होणार आहे. म्हणजेच विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींची सांगड आपल्या उत्सवात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि एकाच उत्सवाच्या अंतर्गत एवढ्या अनेक गोष्टी या ठिकाणी आपण साधत आहात, अनेक गोष्टी साधत आहात. राम जन्माने सुरुवात झाली, त्यानंतर मध्ये एक एक उत्सव आपण, आज हनुमान जयंतीचा उत्सव आहे, हनुमंतरायांचा उत्सव आहे आज महाराज. महावीर जयंती सुद्धा त्या ठिकाणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक गोष्टी आपण या एकत्र या ठिकाणी या शांती चौकामधील या उत्सवामध्ये आपण साधल्या आहात. खरोखर या ठिकाणी येणारा प्रत्येक माणसाचं भाग्य आहे, कारण भाग्याचा उदय झाल्याशिवाय सत्संगती हरिभक्ती नाही मिळत महाराज. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषौ यदा वै. भाग्याचा ज्यावेळेस उदय होतो ना त्यावेळेस हरिकीर्तन, नामस्मरण आणि सत्संगाचा लाभ आमच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपला हा उत्सव जुनं मंदिर आहे महाराज. विठ्ठल रुक्मिणीची इतकी छान मूर्ती, इतकी सुंदर मूर्ती आहे. खरं तर मंदिर छोटं आहे, पण मंदिराच्या समोर उभा असलेला हा उत्सव या मंदिराची शोभा द्विगुणित करतोय, या मंदिराची शोभा वाढवतोय. सुभाषितकाराने प्रत्येक गोष्टीला शोभण्याकरता काही विशिष्ट जागा सांगितल्या. ऐका, नागो भाती मध्ये नतम जलरुहे पूर्णेंदुना शर्वरी शीलेन प्रमदा जलेन तुर्भुर्नित्योत्सवैर मंदिरम वाणी व्याकरणेन हंस मिथुनेन हृदयैर सभा पंडितैर सत्पुत्रेन कुलम नृपेण वसुधा लोकत्रयम विष्णुना. सुभाषितकार म्हणतो, हत्ती तेव्हा शोभतो ज्यावेळेस तो पूर्ण मदय स्थितीमध्ये गेलेला असतो. तलाव तेव्हा शोभतो ज्यावेळेस तलावामध्ये कमळाचं उमलणं असतं. नदी तेव्हा शोभते ज्यावेळेस नदीमध्ये हंसाचं जोडपं क्रीडा करत असतं. वाणी तेव्हा शोभते ज्यावेळेस व्याकरण पूर्ण बोलणं त्या वाणीतून बाहेर पडत असतं. स्त्री तेव्हा शोभते ज्यावेळेस ती आपलं शील सांभाळत असते. कुळ तेव्हा शोभतं ज्यावेळेस सत्पुत्राचा जन्म त्या कुळामध्ये होतो. त्रैलोक्य तेव्हा शोभतं ज्यावेळेस त्रैलोक्याला चांगला राजा मिळतो. आणि मंदिर तेव्हा शोभतं ज्यावेळेस मंदिराचा समोर असा भव्य दिव्य हरी कीर्तनाचा गजर असतो ना, तेव्हा मंदिर शोभतं. आणि हा हरी कीर्तनाचा गजर या मंदिराची शोभा द्विगुणित करतोय. आणि म्हणून माझे साधू संत म्हणतात की आम्ही हे हरी कीर्तन नाही, या कीर्तनाचा गजर आम्ही नेहमी करू. कधी करू? सदा नाम घोष हरु हरी कथा, सदा नाम घोष हरु हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी कथा, सदा नाम घोष करू
कधी करू तर सदा करू, सदा नामघोष करू. आणि या भूमीमध्ये सदैव साई चरित्राचा, संतांचा, भगवंताच्या नामाचा गजर झालाय महाराज. आणि त्या गजरामुळे ही भूमी पवित्र झालेली आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही हा नामघोष करू, हरीची कथा करू, साईची कथा करू. कारण हरी एक नाही, हरी अनंत, हरी कथा अनंत. त्याने काय होईल तुकोबाराने सांगितलं, तेने सदा चित्ता समाधान, 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 सर्व सुख आलो सर्वालंकार, हे सर्व सुख आलो सर्वालंकार, हे सर्व सुख आलो सर्वालंकार, सर्व सुख आलो सर्वालंकार. वा वा, काय गोड गायलं. अशा जोरात जरा टाळ्या वाजवत चला, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल गायला. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. इथे नामघोष सुद्धा झालाय, कारण हा कीर्तन उत्सव इथे 2 वर्षापासून चालू झाला. पण त्या अगोदर या ठिकाणी साई चरित्राचं सकाळी पारायण व्हायचं, त्यानंतर नाश्ता व्हायचा आणि त्यानंतर सायंकाळी भजन नामस्मरण त्या ठिकाणी व्हायचं. तुकोबाराय म्हणतात आम्ही सदा नामघोष करू, सदा हरी कथा करू. कसा नामघोष करू, घोडा घोडा वाजती टाळ, झण झणा नादर साळ, उदो झाली पहाली वेळ, उदो झाली पहाली वेळ, उठावाचे वदा गोपाळगा, उठावाचे वदा गोपाळगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. आणि हा नामघोष आम्ही असा तसा करू नये, कसा लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवु ब्रह्मरस आवडी, सेवु ब्रह्मरस आवडी, सेवु ब्रह्मरस आवडी, लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडी, सेव ब्रह्मरस आवडी, सेव ब्रह्मरस लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. म्हणून या प्रमाणाच्या अगोदर त्यांनी मृदुंग लावून घेतला. श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, इथे ब्रह्मरस निर्माण होतो महाराज. म्हणून प्रत्येक वर्षी तुमच्या या उत्सवातील हा आनंद, हा उत्साह वाढतच राहतो. वाढतो का नाही, का कमी होतो? वाढतच राहतो. प्रत्येक वर्षी असं वाटतं की उत्सव आणखी व्हावा, अजून काही दिवस व्हावा, अजून कीर्तन ऐकता यावी, अजून साईनामाचा गजर व्हावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. उत्सव आम्हाला आनंद देत असतो महाराज, उत्सव आम्हाला प्रसन्न करत असतो. आणि उत्सव हा भारतातील मनुष्याचा प्राण आहे. भारतीय मनुष्याचा प्राण, जीव, आवड जर कुठली असेल ना तर ती उत्सवाची आहे महाराज. आणि उत्सव कोणाचा करावा तर संप्रदायाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं उत्सव करावा. पण उत्सव करण्याकरता 2च व्यक्तिमत्व पात्र आहेत. एक म्हणजे भगवंताचा उत्सव करावा आणि दुसरा म्हणजे संतांचा उत्सव करावा. कोणाचा? भगवंताचा करावा. कारण ज्या भूमीमध्ये आपण बसलो आहोत ना मावशी, बरं का, ही जी भूमी आहे ना, ही भूमी फार पवित्र आहे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या शास्त्र सांगतं की आम्ही काय केलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे, कोणी सांगू शकतं? दादा, एका कीर्तनात मी म्हणाले सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे. समोर बसलेला तरुण मला म्हणतो व्हॉट्सअपचे मेसेज चेक केले पाहिजे. आणि आजकाल तीच सवय लागली सगळ्यांना, बरोबर की नाही? सकाळी उठले की काय करतात, पहिले ते व्हॉट्सअपचे मेसेज चेक करतात. GM कोणी टाकलंय,
आणि संध्याकाळी झोपताना GN शॉर्टकट पण इतके निघालेत. SD TC बरं ते कळत नाही नक्की ST काय आणि TC काय आहे. नंतर ते लक्षात येतं स्वीट ड्रीम टेक केअर. विठ्ठल विठ्ठल. सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे? शास्त्राने सांगितलंय या भूमीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि श्लोक म्हणावा. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी. सकाळी उठल्या उठल्या का? कारण ही भूमी पवित्र है महाराज, ही भूमी पावन है. इसलिए मनोज शुक्ला नाम के शायर है, वे कहते हैं ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है. हिंदी समझते हैं ना आपको? ओ मौसी समझती है क्या नहीं? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक ही आती है. ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है, क्योंकि ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण ने खाई है. ही माती रामाने चाटली आहे, कृष्णाने खाल्ली. एवढी माती ही पवित्र आहे आणि म्हणून आमचे शास्त्र म्हणतं सकाळी उठल्या उठल्या या मातीचं या भूमीचं वंदन केलं पाहिजे, तिला त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. आमच्या तुकोबारांनी सुद्धा म्हटलं पवित्रते कोण पावन तो देश. हरीचे दास जन्म घे, हरीचे दास जन्म घे, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्रते गुण पावन तो म्हणजे कोणता? अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका. पावन तो देश म्हणजे कोणता देश? जेथे हरीचे दास जन्म घेती. हरीच्या दासांचा जिथं जन्म झालाय, भगवंताचे जिथे अनंत अवतार झाले ना, ती भूमी पवित्र आहे. जेथे वैष्णवांचा धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा दास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. फार गोड प्रमाण महाराजांनी दिलं. ही धन्य भूमी आहे, हा पुण्य देश आहे, इथे भगवंताचे अनेक अवतार झाले. म्हणून आमच्या तुकोबारांनी सुद्धा म्हटलं की विटेवर उभा असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे, पाहिला आपण सगळ्यांनी, जो पांडुरंग परमात्मा आहे विटेवर उभा आहे, माझ्या पाठीमागे सुद्धा तोच उभा आहे की नाही? तो पांडुरंग परमात्मा एक दोन अवतारांचा नाही, अनंत अवतारांचा तो उभा आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. एक दोन अवताराचा नाही, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्मा सहित हरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. अवताराचा राशी तो उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराचा राशी तो उभा विटेवरी, उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्मा सहित हरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. वा वा, अतिशय गोड प्रमाण, इतके गोड चाली महाराज गातायत, आज असं वाटतं ऐकतच राहावा. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. एक दोन नाही, अनंत अवतार या विठुरायाने घेतले. वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या त्या ठिकाणी धर्मामध्ये, संप्रदायामध्ये आपण बघितलं. आणि म्हणून या भारत भूमीमध्ये वेगवेगळे वेशभूषा आहे, वेगवेगळ्या प्रांत आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळा संप्रदाय, वेगवेगळे पंथ आहेत. विविधतेने, संस्कृतीने नटलेले आमचा हा भारतवर्ष आहे महाराज, आहे की नाही?
प्रांत बदलली की भाषा बदलते, भाषा बदलली की वेशभूषा बदलते, वेशभूषा बदलली की सगळं संस्कृती परंपरा हे सगळं सगळं खान पान आचार विचार सगळं काही बदलत जातं महाराज. आणि भगवंताने सुद्धा अवतार घेत असताना तो सुद्धा वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या पंथात वेगवेगळ्या प्रांतात जन्माला आला. एका रंगाचा सुद्धा नाही, वेगवेगळ्या रंगाचा तो होऊन आला की नाही. राम कसा आहे? नीलवर्ण आहे. कृष्ण कसा आहे? सावळा आहे. विठोबा कसा आहे? कसा आहे? एकदा बघून कसा आहे? कोण म्हटलं सावळा? सावळा नाही दादा, तो काळा आहे. काळा कसा आहे? आणि साधा सुद्धा काळा नाही. साधा सुद्धा म्हणजे कसा? आजकाल लोक काळे पडतात. कसे काळे पडतात? जास्त जर उन्हात फिरले तर काळे पडतात. म्हणून आजकाल लोक स्किनची एवढी काळजी घेतात, एवढी काळजी घेतात की 1 ते 4 वाजेच्या आतमध्ये त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडत नाही. का पडत नाही? आमच्या माता मावल्या तर फार काळजी घेतात. सकाळपासून सनस्क्रीन लावून बसतात का? काळे पडू नये म्हणून. माणूस जर जास्त उन्हात फिरला तर काळा पडतो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? पंढरीच्या वारीला जर गेला तर कसा होतो? कसा होतो? काळा होतो, काळा. आणि असा तसा होत नाही. कितीही गोरा असेल ना महाराज, एकदा को तो पंढरीच्या वारीला गेला म्हणजे कसा जायचं? बसने नाही, रिक्षाने नाही, गाडीने नाही. कसं जायचं? माता भगिनींनो, ज्यांना ज्यांना सुना आल्यात ना, किती जणींना सुना आल्यात हात वर करा पटकन. एवढ्याच जणींना आल्या? ज्यांना ज्यांना सुना आल्यात ना त्यांनी पंढरीच्या वारीला जायचं. कसं जायचं? 2 ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवते. एक तर चालत चालत जा किंवा पायी पायी जा. कशा जाल बोला? पायी पायी जा. मग चालत चालत नाही जाणार का? ज्यांना ज्यांना सुना आल्यात ना त्यांनी चालत चालत पंढरीच्या वारीला जायचं. तुम्हाला सांगते, एकदा का तुम्हाला पंढरीच्या वारीला जायचा निर्णय तुम्ही घेतला, बॅग भरायला सुरुवात केली, ही कुठे होतो आपण? कीर्तनात. वारीला तुम्ही एकदा का वारीला जायची बॅग भरली ना की सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? सुनबाईला. तिच्या कपाटातल्या 2 साड्या नवीन आणून देईल. आत्याबाई, या माझ्या 2 साड्या घ्या, पण पहिले तुम्ही वारीला. इतका आनंद होईल ना. आणि तुम्ही एकदा निघाला ना बाहेर की लगेच स्टेटस अपडेट करेल, फिलिंग व्हेरी हॅप्पी, नो कटकट, नो टेन्शन. तुम्ही वारीला गेल्या पाहिजे. वारीला गेले ना, किती गोरा माणूस असू द्या, किती फेरन लावली लावा. लावता का तुम्ही? नाही ना. हा, किती फेरन लावली लावा, सनस्क्रीन लावा, नाही तर अजून काही लावा. एकदा का तो वारीला गेला, आळंदीहून निघाला, आळंदीला असताना स्टेटसला फोटोसा गोरा गोरा पान असतो, पण पंढरपूरला गेला, आषाढीच्या दिवशी फोटो बघा, असा विठोबा सारखा डांबरा सारखा काळा झालेला असतो. तो विठोबा काळा आहे महाराज. आणि आजकालचा नाही, वारीत चालून काळा झाला नाही, उन्हात राहिला म्हणून काळा झाला नाही, काम करून करून काळा झाला नाही. ठाईचा चिकाळा नदी बहु काळा, ठाईचा चिकाळा नदी बहु काळा, ठाईचा चिकाळा नदी बहु काळा, ठाईचा चिकाळा नदी बहु काळा. म्हणून वेद चाळा लावी लागे माये, म्हणून वेद चाळा लावी लागे माये, आईचा चिकाळा नदी बहु काळा, ठाईचा चिकाळा नदी बहु काळा. ठाईचा चिकाळा अनादी बहु काळा. देवाने सुद्धा वेगवेगळं. आणि म्हणून भारत हा विविधतेने नटलेला आहे, पण विविधतेत सुद्धा सौंदर्य आहे. काही काही लोकांना ते कळत नाही महाराज. एकदा काय झालं, भारतातले 4-5 माणसं इंग्लंडला गेले. कुठे गेले? इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर एअरपोर्टवर ती जी इंग्लंडची लोक होती ते भारतातल्या माणसांना बघून हसायला लागली. हसायला लागल्यानंतर त्या भारतातल्या माणसाने विचारलं, का हो आम्हाला बघून हसता? त्यावेळेस इंग्लंड मधले माणसं म्हणू लागले, काय तुम्ही भारतातले माणसं, कोणी काळा, कोणी गोरा, कोणी सावळा, आमचे बघा इंग्लंड मधले सगळे एक सारखे. कसे आहेत? गोरे, पिठासारखे, गव्हाच्या पिठासारखे सगळे गोरे आहेत, एक सारखे गोरे आहेत.
असं म्हटलं तर भारतातल्या माणसाला ते सहन झालं नाही. भारतातले माणूस म्हणाला, कसं आहे ना, तुम्ही सगळे एकसारखे गोरे आणि आमच्या भारतातले मात्र कोणी काळा, कोणी गोरा, कोणी सावळा. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? कसं आहे ना, तुम्ही सगळे एकसारखे गोरे आणि आमच्या भारतातला कोणी काळा, कोणी गोरा, कोणी सावळा. त्याचं कारण आहे. अहो काय कारण आहे? तुम्ही सगळे एकसारखे, त्याचं कारण आहे. गाढवं असतात ना, गाढवं, ते सगळे एकसारखेच असतात, पण घोडे मात्र वेगवेगळे असतात. विठ्ठल अरे आमचा भारत विविधतेने नटलेला आहे आणि प्रत्येक अवताराचं एक वेगळं सौंदर्य आहे. प्रत्येक अवताराचं एक वेगळं सौंदर्य. रामाचं सौंदर्य वेगळं आहे, कृष्णाचं सौंदर्य वेगळं आहे. आणि तेच अवतारी पुरुष, तेच परब्रह्म ज्यावेळेस शिर्डीमध्ये साईनाथांचं रूप घेऊन आलं, त्यावेळेस त्या अवताराचं सुद्धा सौंदर्य आगळं आणि वेगळं आहे. आणि म्हणून ते आम्हाला भावतं, म्हणून आम्ही त्याच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण प्रत्येक अवताराचं एक सौंदर्य वेगळं आहे, प्रत्येक अवताराची लीला वेगळी आहे. प्रत्येक अवतारामध्ये केलेले प्रसंग, अद्भुत चरित्र अवर्णनीय आहे. आणि म्हणून त्या लीला अगम्य लीला आहे, अवर्णनीय लीला आहे भगवंताच्या लीला. जसं साईबाबांच्या बाबतीत म्हटलं जातं, सबका मालिक एक. पण हे त्यांना कळत नाही, सबका मालिक एक. जे तुकोबारांनी सुद्धा सांगितलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा. करुणी घ्यावा. बाबांनी सांगितलं, साईनाथांनी सांगितलं, सबका मालिक एक. शास्त्र सुद्धा सांगतं एकम ब्रह्म, एक त्या ठिकाणी ब्रह्म आहे. आणि तुकोबारांनी सुद्धा म्हटलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सगळ्या विश्वाचा, सृष्टीचा मालक तो परमात्मा एकच आहे. ते परब्रह्म वेगवेगळ्या अवतारांनी त्या ठिकाणी अवतरित होत असतं. मग त्या परब्रह्माचे जितके अवतार झाले, त्या अवतारांची सेवा करण्याकरता तितकेच अवतार भक्तांचे सुद्धा झाले. आणि त्या भक्तांचं जर वर्णन आपण बघितलं तर त्याचं वर्णन करताना म्हटलंय, वैश्य तुळा धार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास, कबीर मोमीन लथिपा मुसलमान, सेना न्हावी जाण विष्णुदास, कान्हो पात्र खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, नाम याची जणी कोणतीचा भाव, जेवी पंढरी रावती सवे, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. जितके भगवंताचे अवतार झाले ना, त्या भगवंताची सेवा करण्याकरता तितकेच भक्तांचे सुद्धा अवतार झाले. मग जेवढे जेवढे भगवंताचे अवतार आहे, त्या भगवंताची एकनिष्ठतेने भक्ती करणाऱ्या भक्तांची जर आम्ही यादी बघितली ना, तर त्याच्यामध्ये नवविधा भक्ती करत असताना श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी नवविधा भक्ती सांगितली. पण या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाची भक्ती आजच्या दिवशी ज्यांनी केली ते म्हणजे हनुमंतराय. आज ज्यांची जयंती, जन्मोत्सव आपण साजरा करत असतो ते म्हणजे हनुमंतराय. दास्य भक्ती म्हटले की ज्यांचं नाव येतं ते म्हणजे हनुमंतराय. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. अशी ही जी दास्य भक्ती आहे, ही दास्य भक्ती ज्या हनुमंतरायांनी केली ना, माझे जगद्गुरु तुकोबाराय त्या हनुमंतरायांना शरण येतात आणि शरण येऊन त्यांना त्या भक्तीचा मार्ग विचारतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा हो काय भक्तीचा वाटा 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 काय भक्तीचा मजदाव व्यासुभटा मजदाव व्यासुभटा मजदावा सुभटा मजदावा हो मजदाव व्यासुभटा मजदाव व्यासुभटा मजदावा सुभटा मजदावा काय भक्तीचा वाटा भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा काय भक्तीच्या त्या वाट मज दावा व्यासुभट माझे जगद्गुरु तुकोबर आहे. त्या हनुमंतरायांना विचारता ज्यांनी दास्य भक्ती केली त्यांना विचारता भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभट. हनुमंतरायांचा जन्मोत्सव आहे. आम्ही जन्म साजरा करत असतो. लहान लहान मुलं जय बजरंगबली की जय श्रीराम असं म्हणत असतात नाही का. आणि लहान मुलांना बजरंगबली ही देवता हनुमंतराय ही देवता आवडते महाराज. ज्यांनी दास्य भक्ती केली श्रीरामांची भक्ती केली महाराज ते हनुमंतराय. आज खऱ्या अर्थाने खरे आदर्श जर कोण असतील ना तर ते हनुमंतराय आहेत. बुद्धिमतां वरिष्ठम. आजकालच्या मुलांनी बुद्धीची अपेक्षा उपासना जर कोणाकडे पाहून करावी ती हनुमंतरायांकडून पाहून करावी. कारण आजकालच्या मुलांकडे बुद्धी नाही असं नाही, खूप बुद्धी आहे आणि इतके टॅलेंटेड आहे आजकालचे मुलं. इतके टॅलेंटेड आहे पण ती जे टॅलेंट आहे ती बुद्धी आहे. ती बुद्धी इतर गोष्टीत चालते फक्त अभ्यासात चालत नाही. जो मोबाईल दादा तुम्हाला येत नाही तो तुमच्या मुलांना येतो, बरोबर की नाही. एखादा जर ऍप बापाला कळत नसेल उघडता येत नसेल तर तो त्याच्या मुलाला बोलतो पिंट्या बाळ्या जरा बघ रे मला काही समजत. किती हुशार. त्या मुलाला शाळेत काही येत नाही. एका शाळेमध्ये चित्रकलेचा पेपर होता. चित्रकलेच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता आगगाडीचं चित्र काढा. याला काय आगगाडीचं चित्र येत नव्हतं. याने मस्त माथेरानसारखे लोणावळ्यासारखे डोंगर काढले, मध्ये बोगदा काढला, खाली लिहिलं गाडी बोगद्यात घुसली. आता शिक्षकांकडे पेपर चेक करायला गेला. शिक्षक त्याच्याही पुढचे होते. शिक्षकांनी पाहिलं काय रे याने तर आगीन गाडीचं चित्र काढलं नाही, मस्त डोंगर काढले, मध्ये बोगदा काढला, खाली लिहिलं गाडी बोगद्यात घुसली. शिक्षकांनी त्याच्या पुढे लिहिलं गाडी बोगद्यातून बाहेर येणार तेव्हाच मी तुला मार्क. एवढी हुशार आहे. एका वर्गात तर हिंदीचा पेपर होता. त्या पेपरामध्ये त्या ठिकाणी निबंध लिहायला गौ मातेवर निबंध लिहायला त्या ठिकाणी आला होता. याला काही गायीवर काही येत नव्हतं लिहिता. याने फक्त एकच वाक्यात लिहिलं गाय हमारी माता है हमें कुछ नहीं आता है. काय लिहिलं गाय हमारी माता है हमें कुछ नहीं आता है. शिक्षकांकडे पेपर चेक करायला गेला. शिक्षकांनी पाहिलं काय रे याने लिहिलं काहीच नाही, फक्त लिहिलंय गाय हमारी माता है हमें कुछ नहीं आता है. शिक्षकांनी पुढे लिहिलं बैल तुम्हारा बाप है तुम्हें मार्क देना पाप है. विठ्ठल विठ्ठल. बुद्धी नाही का. शाळेमध्ये चालत नाही, मोबाईल मध्ये सगळी चालते. बुद्धी नाही असं नाही पण ती बुद्धी सद्बुद्धी व्हावी. ती बुद्धी तेव्हाच ठरते महाराज ज्यावेळेस ती केशवाच्या चरणाजवळ लागते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशराजे सखण सिद्धी. आणि हनुमंतरायांकडून पाहून आम्ही शिकलं पाहिजे बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धी हनुमंतरायांकडून आम्हाला मिळत असते. शौर्य तेज धैर्य हे हनुमंतरायांकडून घेण्यासारखं आहे. आदर्शवत हनुमंतराय आहेत म्हणून आज हनुमंतरायांची उपासना करणं गरजेचं आहे. आयडियल मॅन हनुमंतराय आहेत महाराज. आदर्श आहेत आमच्या समोर हनुमंतराय. पण आज आमच्या समाजाचे तरुणांचे आदर्श बिघडलेत आणि म्हणून आज तरुण पिढी भरकटते. तुम्ही बघा ना आमच्या तरुणांना विचारलं ना कोण तुझा आदर्श आहे तर ते सिनेमातल्या एखाद्या हिरोचं नाव सांगतात.
सिनेमातल्या एखाद्या हिरोचं नाव सांगतात. एकाने सांगितलं काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा गुटखाच खा म्हणाला. अहो तरुण मुलगा ती 2 रुपयाची विमल खातो आणि म्हणतो दाने दाने में हे केसर कदम. काय म्हणतो? दाने दाने में हे केसर कदम. केसर किती महाग आहे, कसं किलो आहे माहिती आहे का तुला? आणि 2 रुपयामध्ये तुला केसर कसं मिळेल? अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा गुटखा आणि विमल खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, खेळ प्रसिद्ध झाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, खेळ प्रसिद्ध झाला. जॉकी सुद्धा गुटखा खातो. जंगली रमी पे आओ ना महाराज, डायलॉग हाही प्रसिद्ध झाला. आजकाल लहान लहान मुलं म्हणतात जंगली रमी पे आओ ना महाराज. बरं, शब्द सुद्धा वापरलाय महाराज. काय शब्द वापरलाय? मी विचार करते महाराज जर जंगली रमीवर गेले तर कीर्तन कोण करेल? जंगली रमी पे आओ ना महाराज डायलॉग हाही प्रसिद्ध झाला. अरे गुटक्यामुळे झारीवाल श्रीमंत झाला. गुटक्यामुळे झारीवाल श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. पण या भारतातील तरुण मात्र या व्यसनामुळे वायाला गेला, उद्ध्वस्त झाला, अधोगतीला गेला. त्याचं कारण आहे आमच्या तरुणांचे आदर्श बिघडले. म्हणून आज समाजाला चांगले आदर्श पाहिजे. म्हणून समाज जर चांगल्या मार्गाला जावा असं वाटत असेल तर आमच्या समाजासमोर आदर्श हवा आहे. कुणासारखा? हनुमंतरायांसारखा. विठाल विठाल हनुमंतराय हे आदर्श आहेत. बरं, त्यांचं वर्णन करताना माझे तुकोबाराय म्हणतात ते परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आदर्श आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा म्हटलंय. सुभटा हा शब्द फक्त 2च व्यक्तींना लागतोय. एक तर अर्जुनाला आणि दुसरा आहे ते म्हणजे हनुमंतरायांना. अर्जुनाला भगवान माऊली ज्ञानेश्वरांनी सुभटा हा शब्द अर्जुनाच्या बाबतीत वापरलाय. पंयोगाची वाटा जे निघाले का सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. अर्जुनाला लागतो. आणि दुसरा गोष्ट हनुमंतरायांना सुभट हा शब्द वापरतो. सुभटा म्हणजे नक्की काय? सु म्हणजे चांगला आणि भट म्हणजे योद्धा. जो चांगला योद्धा आहे त्याला सुभट असं म्हणतात. आणि हनुमंतराय हे चांगले योद्धे. नवे नवे परलौकात सुद्धा ते चांगले योद्धे आहेत. आणि या शरीरातील जे शत्रू आहेत ना, या शत्रूला सुद्धा त्यांनी जिंकलं म्हणून ते सुभट आहे. विठाल विठाल. हनुमंतरायांनी गदा खांद्यावर घ्यावी आणि गदा खांद्यावर घेतल्यानंतर पर्वतावर जावं, डोंगरावर जावं आणि तिथून आवाज द्यावा. काय आवाज द्यावा? जय श्रीराम, जय श्रीराम. एकदा सर्वांनी जोरात जय जयकार करायचा. मी पुढे म्हणणार, तुम्ही मागे म्हणा. जय श्रीराम. हात वर करा, वर करा बरं. हा, आज हनुमंतरायांची जयंती आहे. हा आवाज हनुमंतरायांपर्यंत गेला पाहिजे, रामचंद्र प्रभूंकडे गेला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. विठ्ठल विठ्ठल. पर्वतावर जाऊन तिथून जय श्रीराम असा आवाज जर हनुमंतरायांनी दिला ना, तर तो हनुमंतरायांचा आवाज ऐकून इंद्रजित हा इंद्रजित धावत धावत जायचा. कोणाकडे? काकाकडे. आणि काकाला सांगायचा, चाचाजी बजरंग बली आया है. काय सांगायचा? कुंभकर्ण इंद्रजित तेही चढचढा कापत, तेही चढचढा कापत, तेही चढचढा कापत. तेही चढचढ. एका आवाजाने कुंभकर्ण. कोण कुंभकर्ण? जो कायम झोपलेला असतो, ज्याला झोप कीर्तनात सुद्धा तो झोपलेला असतो. आपण त्याला काय म्हणतो? कुंभकर्णाच्या वशात होता काय म्हणतो की नाही? कुंभकर्ण इंद्रजित तेही चणचणा कापत सुभटा. ज्यांच्या आवाजाने
कुंभकर्णाने थरथरा कापावं असे हनुमंतराय चांगले योद्धे आहेत, उत्तम आहे. नवे नवे शरीरातील सुद्धा जे आंतरिक शत्रू जे आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार, या सगळ्यांना ज्यांनी जिंकलं होतं ते हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाई नवे नवे खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझे हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझे हनुम्या शहाणा. लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे. कामची नाही ते क्रोधची कैसा, कामची नाही ते क्रोधची कैसा, कामची नाही ते क्रोधची कैसा, कामची नाही ते क्रोधची कैसा. तेथे भय चिंता रे, तेथे भय चिंता रे, तेथे कैची भय चिंता रे, तेथे कैची भय चिंता रे. ऐक खेळया तुझं सांगतो खेळ रे, ऐक खेळया तुझं सांगतो जानोली खेळ खेळी, जानोली खेळ खेळी, ऐक खेळया तुझं सांगतो जानोली खेळ खेळी. खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. अहो ब्रह्मचर्याचं पालन केलं हनुमंतरायांनी, आणि इतकं प्रखर ब्रह्मचर्य. हनुमंतरायांचं नाव एक दुसरं नाव आहे मारुती. काय नाव आहे ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? काय ती. एकाने युक्तिवाद केला. काय युक्तिवाद केला? तसं तो युक्तिवाद चांगला पण म्हणायला हरकत नाही. काय युक्तिवाद केला? मारुती. हनुमंतराय. आता कसं आहे, एखाद्या आईचा मुलगा जर तरुण असेल आणि तरुण असलेला मुलगा, मग आई त्याच्या पाठीमागे लागते. काय आता दोनाचे, आता दोनाचे, आता दोनाचे, त्याच्यापेक्षा तिला जास्त काही असते. दोनाचे 4 हात झाले, दोनाचे 4 हात झाले पाहिजे. तसे हनुमंतरायांची आई सुद्धा, माता सुद्धा हनुमंतरायांच्या मागे. हनुमंता, अरे तुझ्या बरोबरीच्या पोरांचे बोला पटकन लग्न झाले, त्यांना मुलं झाले, आणि तुझं काही लग्न, अरे तू मनावर घे, अरे तू मनावर घे, अरे तू मनावर घे. पण तरी सुद्धा हनुमंतराय मात्र मनावर घेत नव्हते. बच्चे ने शादी करनी चाहिए, बच्चे को शादी करनी चाहिए, करनी चाहिए, इसीलिए माँ रोती है, इसीलिए माँ रोती है, फिर भी वो शादी नहीं करता, इसीलिए शादी नहीं करता, इसीलिए जिसकी माँ रोती है वो माँ रोती है. विठल विठल. युक्तिवाद चांगला आहे. नाही पडले महाराज काम व्यसनी, आणि म्हणून ते सुभट आहे, चांगले योद्धे ते आहे. महाराज तुकोबाराया, तुम्ही एवढं त्या हनुमंतरायांचं वर्णन करतायत, भक्तीच्या वाटा त्यांना त्या विचारतायत, काय कारण आहे त्याचं? कारण तुकोबाराय जर पाहिले तर तुकोबाराय हे विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त, आणि विठ्ठलाचे इतके एकनिष्ठ भक्त की पतिव्रते दैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. अहो विठोबा सोडून दुसऱ्याचं गुणगान गाणं तुकोबारायांना मान्य नाही. मग तुकोबाराया, तुम्ही हनुमंतरायांचं वर्णन का करतात? तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रे, हनुमंतराय हे फक्त देवाचे भक्त नाही, तर हनुमंतराय हे संत आहे, आणि संतांना हा तुका नेहमी शरण आहे. अभंगाच्या प्रथम चरणात शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता, शरण शरण
शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत. काय म्हटलं तुकोबारायनी? तुकोबाराय म्हणतात जरी तुकाराम महाराज एकनिष्ठ भक्त विठ्ठलाचे असले तरी सुद्धा हनुमंतरायांना शरण जातात. कारण हनुमंतराय हे फक्त भक्त नाही, हनुमंतराय हे संत आहेत. कोण आहे? संत आहे. आणि तुकोबाराय स्वतः देवाला प्रार्थना करतात, संता लोटांगणी नको लाज वाटू देऊ म्हणी. संतांना लोटांगण घालत असताना लाज वाटू देऊ नको, कारण संतांची महती देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. म्हणून या जगामध्ये संतांना लोटांगण घातलं पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. संतांची सेवा करावी. आणि हनुमंतराय हे संत आहेत. नवे नवे याची कबुली बिभीषणाने सुद्धा दिली. एक दिवस बिभीषणाच्या घरी ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या वेळेला हनुमंतराय आले आणि हनुमंतरायांचं दर्शन झालं आणि बिभीषण आनंदाने नाचू लागले. बिभीषण म्हणू लागले आज हनुमंतरायांचं दर्शन झालं, संतांचं दर्शन झालं म्हणजे माझ्यावर रामाची कृपा झाली. हनुमंतरायांनी बिभीषणाला म्हणावं अहो महाराज, अहो तुमच्यावर रामाची कृपा होईल नवल नाही. आम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलो कपिकुळ, आमचं तोंड जर लोकांनी बघितलं ना तर असं म्हणतात की त्या दिवशी लोकांना उपाशी राहावं लागतं. सकाळी सकाळी जर माकडाचं तोंड पाहिलं तर दिवसभर अन्न मिळत नाही. आणि म्हणून प्रभातेसी माकडाचे तोंड न पाहावे. सकाळी उठले उठले जर माकडाचं तोंड पाहिलं तर अन्न मिळत नाही, आहार मिळत नाही. पण तरी सुद्धा रामाने आम्हाला जवळ केलं. आणि आज तुम्ही म्हणतायत की आमचं मुख पाहिल्यानंतर रामाची कृपा आमच्यावर झाली. बिभीषण म्हणतो महाराज तुमच्यावर रामाची कृपा झाली, कारण हनुमंतराया तुम्ही साधे सुधे भक्त नाही, तुम्ही संत आहात, तुम्ही संत आहात. आणि म्हणून हे जाणून माझं तुकोबाराय त्या हनुमंतरायांना शरण येतात. शरण शरण जी जी म्हटले. आणि या जी शब्दातून आदर त्या ठिकाणी व्यक्त होतो. व्यवहारामध्ये आपण जी शब्द कुठे कुठे वापरतो तुम्ही बघा ना, कुठे वापरतो? ते हिंदीमध्ये सुद्धा एका ठिकाणी वापरतात ना, एका गाण्यामध्ये वापरलंय जी, जा, जी. कोणाला म्हणतात? आपल्याकडे काय म्हणतात त्याला? दा. बोला पटकन, ऐका. दा, दाजी बोलतात की नाही? आमच्याकडे भाऊ जी. हिंदी मध्ये जी जा, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी, वो मेरे जी जा म्हणतो की नाही? हा विरोधाचा भाग झाला. बघा, आदर जर एखाद्या व्यक्तीविषयी व्यक्त करायचा असेल, प्रकट करायचा असेल तर जी शब्द वापरला जातो. आजही कुलवान घराण्यामध्ये जर बापाने मुलाला आवाज दिला ना, बाळासाहेब असा आवाज ऐकल्याबरोबर तो मुलगा म्हणतो जी बाबा. काय म्हणतो? जी बाबा. ज्याच्या मनात आदर आहे तोच म्हणतो जी, ज्याच्या मनात आदर नाही ना तो म्हणतो कशाला आवाज देतो रे, असं म्हणतो. पण आदर व्यक्त करायचा असेल तर जी शब्द वापरला जातो. जसं ज्ञानोबारायांनी सुद्धा गणपतीच्या बाबतीत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना, ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचं स्तवन करत असताना ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, ओम नमो जी जी शब्द वापरलाय. तसं हनुमंतरायांच्या बाबतीत आदर प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. हनुमंतरायांना शरण शरण जी हनुमंता. तुझ आलो रामदूता. तुम्ही रामाचे दूत आहात. जसं देवाचं कार्य करणारा देवदूत, देशाचं कार्य करणारा देशदूत, राजाचं कार्य करणारा राजदूत, तसं रामाचं कार्य तत्काळ करणारा रामदूत. विठ्ठल विठ्ठल. आणि या रामाचं कार्य तत्काळ करणार एवढंच नाही, त्या रामाला माझ्या हनुमंतरायांनी आपल्या हृदयात साठवलं होतं. एकाने विचारलं हनुमंतराया एवढी भक्ती करतात, श्रीराम 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 सतत बोलतात, अहो कुठे आहे तुमचा राम? त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाने आपलं हृदय विदीर्ण केलं आणि दाखवलं श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी
जानकी माता यांना आपल्या हृदयामध्ये दाखवलं. हृदयामध्ये दाखवलं म्हणजे काय केलं तर सतत त्या ब्राह्माचं भजन माझ्या हनुमंतरायांनी केलं. आणि भगवंताला जर अंकित करायचं असेल, देवाला जर अंकित करायचं असेल, साधू संतांना जर प्रसन्न करायचं असेल, तर संतांना, देवाला तुमचं ऐश्वर्य, तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा, बाकी काही नकोय. फक्त तुम्ही केलेलं भजन त्यांना आवडतं आणि तेच भजन आपल्याला या ठिकाणी करायचंय. म्हणून ज्यांना ज्यांना 2 हात असतील त्यांनी ताठ हात वरती करा. केले सर्वांनी? किती छान दिसतंय. राहू द्या सकाळपर्यंत. सर्वांनी भजन करायचं. एक टाळी. विठोबा रखुमा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हे सुबटा भक्तीच्या वाटा तुम्ही मला दाखवा असे रामदूत. दास्य भक्ती ज्यांनी केली. खरं तर दास्य म्हटलं की हनुमंतरायांचं नाव येतं. काही काही शब्द काही काही व्यक्तींकरताच तयार झालेले, जन्माला आलेले असं म्हटलं तरी हरकत नाही. जसं आम्ही एकादशी म्हटलं की राजा रुक्मांगद, बरोबर की नाही? एकादशी म्हटलं की राजा रुक्मांगद. द्वादशी म्हटलं की कोणाचं नाव येतं? बोला पटकन. अंबरीश. एकादशी म्हटलं की रुक्मांगद, द्वादशी म्हटलं की राजा अंबरीश. काही काही शब्द काही काही व्यक्तींकरताच. महात्मा म्हटलं की मोहनदास करमचंद्र गांधी, बरोबर की नाही? दलितांचे कैवारी म्हटलं की काय नाव येतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य कोणाचं नाव येतं? बोला पटकन. बाळ गंगाधर टिळक. काही काही शब्द. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. तसं दास्य भक्ती हनुमंतराय. दास्य म्हटलं की हनुमंतराय ज्याचं नाव येतं. नवे नवे फक्त दास्य भक्ती नाही, तर परमार्थिक जीवन जगत असताना, हनुमंतरायांची सेवा करत असताना शूर आणि धीर स्वामी काजी तो सादर. स्वामीने एखादं काम सांगावं आणि हनुमंतरायांनी तत्पर व्हावं, अशी दास्य भक्ती, अशी तत्पर भक्ती, निष्ठावंत भक्ती ज्यांच्या अंतकरणात होती. आणि का तत्परतेने काम करणार नाही? कारण हनुमंतराय हे दुसरे तिसरे कोणी नसून तर ते प्रत्यक्ष भगवान शंकराचे, महादेवाचे अवतार आहेत. अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे रुद्र, 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 तुका म्हणे रुद्र. हेरा तुका म्हणे रुद्र, 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 तुका म्हणे रुद्र. हे अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा. काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. अंजनीची या कुमारा,
मजदाव व्यासुभटा मजदाव व्या स्वर अबोल झाले वृंदावनीचे मोहन सरले वीणेचे स्वर अबोल झाले वृंदावनीचे मोहन सरले मुक्या मनात मुकेत आसव मुक्या मनात मुकेत आसव मूक दीप ज्योती समजळते सजल नयन नितहार बरसते सजल नयन नितहार बरसते भावगंध त्या धुणी मिसळते भावगंध त्या धुणी मिसळते सजल नयन नितहार बरसते सजल नयन नितहार बरसते काय भक्तीचा वाट मजदाव व्यासुभटा काय भक्तीचा काय भक्तीचा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला, सेवा करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व साई भक्त, पांडुरंगाचे भक्त, साधू संतांचे भक्त, पंढरीच्या वारीचे भक्त या ठिकाणी सगळे एकत्रित येऊन हा गोड उत्सव करता. जाता जाता दोन शब्द नक्की सांगेल. देवासाठी जगा, देशासाठी जगा आणि धर्मासाठी जगा. देशासाठी जगा कारण या देशामध्ये आपण जन्म घेतलाय. देशासाठी आपलं योगदान असलं पाहिजे. देवासाठी जगा कारण देवाने हा सुंदर नरदेव आपल्याला दिलेला आहे. म्हणून पंढरीची वारी करा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. ताई मावशी, कितीही सोनं गळ्यामध्ये घातलं ना तरी एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. कितीही सोनं गळ्यामध्ये घातलं ना तरी एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला. सारा जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. म्हणून ही तुळशी माळ घाला. आपलं जीवन पवित्र करा. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे. नाही गोपीचंदनाचा टिळा लावता आला तरी चालेल, पण कुठला ना कुठला टिळा आपल्या कपाळाला पाहिजे. भगिनींना सांगेल कपाळाला कुंकू आपल्या असलं पाहिजे. आज माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आमच्या माता भगिनी कपाळाला कुंकू लावत नाही तर छोट्या छोट्या टिकल्या लावतात. काय लावतात ओ टिकल्यानो? छोट्या छोट्या टिकल्या लावतात. जरूर टिकल्या लावा, रंगीबिरंगी लावा, साडीला मॅचिंग अशी लावा, काही हरकत नाही. पण ताई, टिकलीच्या खालीवर कुठेतरी कुंकू असलं पाहिजे. का? कारण कुंकू ही हिंदू धर्माची शान आहे आणि सौभाग्यवतीचा सगळ्यात मोठा अलंकार कुंकू आहे. म्हणून कुंकू हे प्रत्येकीच्या कपाळाला असलं पाहिजे, तर लावलं पाहिजे. लावाल ना? पटलेलं दिसत नाही तुम्हाला? आपल्या कपाळाला कुंकू असावं, आपल्या कपाळाला गंध असावा आणि आपल्या कपाळावरचा गंध टिकवण्याकरता छत्रपती संभाजी राजांना किती मोठं योगदान द्यावं लागलं याच्या ज्याला खरोखर जाणीव आहे ना, तो कपाळ कधीच रिकामं ठेवत नाही, कधीच रिकामं ठेवत नाही. म्हणून या धर्मासाठी जगा. ज्या पवित्र धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या धर्माकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी योगदान दिलं, आज आम्ही स्वाभिमानाने जगतोय, हिंदू म्हणून मिरवतोय, याच्याकरता छत्रपती संभाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे. महाराज काय जीवन जगले माझे छत्रपती शिवाजी महाराज. अहो, महाराज ज्या वेळेस गेले ना त्यावेळेला त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब हात वर करून त्या खुदाला म्हणतोय, त्या अल्लाला म्हणतोय. महाराज ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस औरंगजेब म्हणतोय,
छत्रपति शिवाजी महाराज क्या है, शिवाजी कौन है, काय आहे शिवाजी महाराज ऐका। औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं, औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जामीर के लोग खड़े किए। इस हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया। ये मराठे बिकते नहीं है, मराठे रुकते नहीं है, मराठे झुकते नहीं है, मराठे थकते नहीं। हाँ, मुझे पता है शिवाजी मगरूर है, दगाबाज है, मुझे पता है शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसकी चाल चलन और उसकी नीयत दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह आसमान को छू लेने वाली है। अरे महाराज गेल्यानंतर औरंगजेब हाथ वर करून म्हणतोय, या खुदा, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला मसीहा आज तेरे पास आ रहा है, आज तेरे पास आ रहा है। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। किती मोठं योगदान दिलं महाराज, की महाराज गेल्यानंतर असं म्हणतात, विजय सारखी तलवार चालवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथडा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना सोबतीला घेऊन अवघ्या सैतानाला लढून गेला, स्वर्गात गेल्यानंतर सर्व देवतांनी झुकून ज्याला मुजरा केला ना, असा छत्रपती शिवाजी नावाचा राजा आमच्या या महाराष्ट्रात त्या ठिकाणी निर्माण झाला, जन्माला आला महाराज। आणि म्हणून त्या राजांबद्दल आमच्या अंतकरणात स्वाभिमान असला पाहिजे। धर्मवीर संभाजी राजांचं योगदान आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। ज्यांनी धर्म टिकवला, आज आम्ही स्वाभिमानाने हिंदू म्हणून मिरवतोय, वागतोय, याला कारण धर्मवीर संभाजी राजे महाराज। तुळापूरच्या वधस्तंभाला ज्यावेळेस बांधलं होतं ना, त्यावेळेस औरंग्याच्या दरबारात होते, पण झुकले नव्हते, वाकले नव्हते, होते तसेच निर्भीड। त्यांचा तो करारी बाणा बघून, त्यांचं ते तेज बघून औरंगजेब म्हणतोय, क्यों पैदा नहीं होता ऐसा एक भी शख्स हमारे झनाने में। आमच्या घरात असा एकही मुलगा का जन्माला येत नाही। आणि उसळले संभाजी राजे महाराज म्हणतायत, अरे अरे औरंग्या, तुझ्या घरात कसा येईल संभाजी जन्माला? संभाजी तुझ्या घरात जन्माला येणार नाही का? स्वतःच्या बापाला विष पाजून मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या घरात संभाजी कसा जन्माला येईल? अरे संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या खुशीत आणि शिव छत्रपतींच्या मुशीतात जन्माला येईल, तसा जन्माला येणार नाही। या महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे, जिथे संभाजीराजे जन्माला आले महाराज। आणि ज्यावेळेस असं ऐकलं ना, तळपायाची आग मस्तकात गेली, डोळे लालबुंद झाले, शामियान्यात निघून गेले। जाओ, आंखें निकाल दो उसकी, जबान काट दो उसकी, उसकी आंखें जलाती हैं हमें, बहुत बोलता है वो, जबान काट दो उसकी। तप्त लालबुंद सळ्या हातात घेऊन छत्रपती संभाजीराजांचे डोळे काढण्याकरता तो व्यक्ती ज्यावेळेस आला, विचार करा, आजही आम्ही प्रसंग आठवला तर अंगावर काटा मारतो। ज्या वेळेला त्या तप्त लालबुंद सळ्या डोळ्यात घुसल्या असतील, त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील, किती त्रास झाला असतील, डोळ्यातली बुबुळं बाहेर पडली महाराज। सगळ्या वेदनांचा कल्लोळ माजला, राहिला होता फक्त खोपण्या, काळा कभिन्न अंधार, जीभ कापण्यात आली, जीभ वळवळत खाली पडली। एक दिवस, दोन दिवस नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करावे लागले। विचार करा, बोकड सोलावा ना तसा सोलून काढलं राजाला, पण तरी सुद्धा झुकले नाही, वाकले नाही, धर्म सोडला नाही। का केलं? कुणा करता केलं? कशा करता एवढं सहन केलं? अरे काय गरज होती सहन करायची? फक्त एकाच गोष्टी करता सहन केलं, तुम्हा आम्हाला आज हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगता यावं ना, याच्या करता एवढे अत्याचार सहन केले। याची जाणीव ज्या ज्या माणसाला आहे ना, तो प्रत्येक माणूस आज धर्माचं संरक्षण करण्याकरता एकत्रित येतो। मग मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हे सगळं विसरून आम्ही एका धर्माकरता एकत्रित आलं पाहिजे, आम्ही राजाकरता एकत्रित आलं पाहिजे, आम्ही एकत्रित एकजुटीने वागलं पाहिजे, माणसाने माणुसकी ओळखली पाहिजे, प्रेम जपलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही जपू ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही संभाजींचे मावळे आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत हे कळेल। महाराज गेले त्यावेळेस औरंगजेब म्हणतोय, हमने उसकी आंखें निकाल दी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने, हमने उसकी जबान काट दी, लेकिन उस जबान से मांगे नहीं रहम के लो लफ्ज उसने, हमने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, हमने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने।
हमने उसकी गर्दन काट दी, लेकिन नहीं झुका वो हमारे सामने। सचमुच छावा है छावा, शेर का छावा। आणि म्हणून म्हणावं वाटतं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। म्हणून सोडावा धर्म की सोडावा प्राण, हा प्रश्न कधी न पडावा। सोडावा प्राण परी धर्म न सोडावा। छत्रपती संभाजींचा त्याग आठवावा, बलिदान आठवावं। म्हणून एकत्रित या धर्माकरता एकत्रित या मातीकरता एकत्रित या राष्ट्राकरता एकत्रित या। माणसाने माणसातली माणुसकी जपा, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका। कोण आपल्याशी कसा वागतोय याच्यापेक्षा आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं। आपण सगळे विठुरायाचे भक्त, सगळे साईनाथांचे भक्त, आणि म्हणून आपल्या हृदयात जसा परमात्मा आहे तसा समोरच्या हृदयात सुद्धा परमात्मा आहे हे जाणून सद्व्यवहार आम्ही केला पाहिजे। नीतीने धर्माने चांगल्या गोष्टीने योगदान आम्ही धार्मिक कार्याला दिलं पाहिजे। जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेचकने, हे शास्त्र, ही नीती, हा धर्म ज्या संतांनी आम्हाला शिकवला। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। ज्या संतांनी हा भक्तीचा मार्ग आम्हाला शिकवला, ही धर्माची शिकवण दिली, त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया। ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली। 2 मिनिटं फक्त ज्या साईनाथांच्या पवित्र अशा भूमीमध्ये आपण आहोत त्यांचं 2 मिनिटं भजन करूया। सर्वांनी ताठ हात वरती करायचे आणि मोठ्या प्रेमाने भजन करायचंय। एक टाळी सर्वांनी वाजवायची आहे। तिकडे पाठीमागे बसलेले, रस्त्यावर बसलेले, उभे असलेले सगळ्यांनी केले ताट। इकडे ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, सद्गुरु साई नमो। एक टाळी, टाळ नका वाजवू, टाळ नका, टाळी टाळी, हा हा, जोरात आवाज नाही येत। वा वा। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, श्री साई नमो। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः।